पीकेव्ही मजुरांचा रास्ता रोको आंदोलन. रवी राठी राष्ट्रवादी प्रदेश संघटक यांचा रास्ता रोको आंदोलनात पाठिंबा. रवी राठी मजुरांच्या मागण्यांसाठी आक्रमक. पीकेव्ही मधील रोजंदारी मजूर प्रकल्पग्रस्त मजूर यांच्या हक्कासाठी रवी राठी यांच्या नेतृत्वात गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र यावर काही तोडगा न निघाल्यामुळे आज हजारो मजुरांसह रवी राठी यांचा हायवे क्रमांक 53 वर रास्ता रोको सुरू आहे. यामध्ये दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. वणी रंभापूर पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या परिक्षेत्र व वणी रंभापूर येथे दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी राज्य परिवहन मार्ग 53 वर वणी रंभापूर परिक्षेत्र मुख्य प्रवेश दारासमोर नॅशनल हायवे क्रमांक 53 वर दोन्ही साईड 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये खोळंबा निर्माण झाला होता. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून मजुरांच्या रास्ता रोको आंदोलनावर कोणत्या प्रकारचा तोडगा न निघाल्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले. अखेर पोलीस प्रशासनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी साहेब, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन श्रीधर गुट्टे, मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, डीबी स्कॉट पथक, बोरगाव मंजू पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक शिल्पा धुर्वे, गिरीश वीर, सचिन सोनटक्के, नारायण शिंदे यांनी पोलीस बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आले व पुढील तपास कर्तव्यदक्ष अनिल गोपाळ करीत आहे. सत्यशोधक न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. गेले अनेक दिवसापासून डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठासाठी आम्ही भांडण करत आहे. मजुरी, रोजंदार मजुरी आणि प्रकल्पग्रस्त मजुरीसाठी आम्ही सरकारला वेगळे प्रकाराने निवेदन दिलं. आम्ही अन्यथा उपोषणही केलं. आदरणीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी आम्हाला बोलवलं तिथे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की पहिलेच कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा जे काही मागणी आहे मान्य करू. पण पहिली कॅबिनेट परवा दिवशी झालेली आहे. ते कॅबिनेटमध्ये काहीच निर्णय आमच्याबद्दल काही झालेला नाही. आमच्या विषय तिथं मार्गी लागला आणि घेतलाच नाही. तर आज आम्ही अशी कंडिशन आहे की आता 30-40 वर्ष झाले भांडत आहे. आतापर्यंत न्याय भेटला नाही आम्हाला. आमची करोड रुपये जमीन गेलेली आहे. 700 रुपये एकरी जमीन घेतलेली आहे. करोड रुपयाची जमीन आहे. आज 150 एकर 700 जजमाने किती पैसे होते. सरकारने आमची जमीन परत द्यायची, नाही तर आम्हाला जे नोकऱ्या लावायचा हे दिला होता आश्वासन, ते नोकऱ्या त्यांनी लावायला पाहिजे. आणि जे मजूर आहे मजुराची मजुरी 180 रुपये रोज आहे. ते 180 रुपयाचं रोज पैसे वाढून द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर 12 महिने काम द्यायला पाहिजे. हेच मागणी घेऊन आम्ही बसलो होतो. आज चक्का जाम केला होता सर आणि पोलीसवाल्यांनी हे सर्व लोकांनी आम्हाला आतमध्ये आणलेलं आहे. तरी आम्ही घाबरणारे लोक नाही. आम्ही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.